श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण कॅन आणि कूडचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. यूज ऑफ कॅन कूड. आणि कॅन आणि कूड हे मॉडेल ॲक्झिलरीही आहेत. आता आपण सगळ्यात सुरुवातीला कॅनचा यूज कसा करायचा ते बघूया. कॅनचा यूज ॲबिलिटी म्हणजेच काय क्षमता दाखवण्यासाठी यूज होतो आणि ते काय प्रेझेंट टेन्समध्ये येतं. आता आपण एक्झाम्पल्स बघूया, त्यानुसार तुम्हाला समजेल. आय कॅन डान्स म्हणजे काय मी डान्स करू शकतो. ही कॅन स्विम म्हणजे तो पोहू शकतो. शी कॅन प्ले द पियानो म्हणजे ती काय पियानो वाजवू शकते, प्ले करू शकते. आय कॅन सिंग म्हणजे मी काय सिंग म्हणजे गाणं गाऊ शकतो. ओके, या पद्धतीनं आपण ॲबिलिटीनुसार कॅनचा यूज कसा करायचा ते बघितलं. आता आपण पॉसिबिलिटीनुसार बघूया. पॉसिबिलिटी म्हणजे काय शक्यता, म्हणजे इथं शक्यता दाखवलेली आहे. वी कॅन कम्प्लीट दिस म्हणजे हे आपण पूर्ण करू शकतो, म्हणजे शक्यता दाखवली आहे. आय कॅन डू इट म्हणजे काय मी हे करू शकतो. वी कॅन अराईव्ह इन टाईम इफ वी लिव्ह नाव म्हणजे आपण आता निघालो तर वेळेत पोहोचू, म्हणजे इथं काही शक्यता दाखवलेली आहे, पॉसिबिलिटी दाखवलेली आहे. आता आपण कॅनचा यूज परमिशननुसार कसा होतो तो बघूया. परमिशन म्हणजे काय परवानगी. आपण परवानगी मागण्यासाठी कॅनचा यूज करतो. कॅन आय गो टू वॉशरूम. कॅन आय गो टू वॉशरूम म्हणजे काय मी वॉशरूमला जाऊ शकतो. कॅन वी गो फॉर ए मूवी टुडे काय आपण आज मूवी बघायला जाऊ शकतो, म्हणजे इथं बघा तुम्ही परमिशन मागितली आहे. कॅन आय कम इन काय मी आत येऊ. कॅन आय यूज युअर मोबाईल काय मी तुझा मोबाईल वापरू शकतो, म्हणजे इथं परमिशन घेतलेली आहे. आता आपण कूडचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. कूडचा यूज नेहमी पास्ट टेन्समध्ये होतो. ॲबिलिटीनुसार काय पास्ट टेन्समध्ये होतो. ॲबिलिटी म्हणजे काय क्षमता. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. आय कूड डान्स वेन आय वॉज इन स्कूल म्हणजे मी डान्स करत होतो ज्यावेळी मी स्कूलमध्ये होतो. कधी डान्स करत होतो तर स्कूलमध्ये असताना, म्हणजे इथं पास्ट टेन्स आलेला आहे. ही कूड स्विम वेन ही वॉज यंग म्हणजे तो काय पोहत होता. कधी तर ज्यावेळी तो यंग होता, तरुण होता त्यावेळी. शी कूड प्ले द पियानो वेन शी वॉज इन स्कूल म्हणजे ती काय पियानो वाजवत होती, कधी तर ती ज्यावेळी कॉलेजमध्ये होती त्यावेळी. आता आपण आय कूड सिंग वेन आय वॉज इन स्टँडर्ड 5th. आय कूड सिंग म्हणजे मी काय गाणं गात होतो, कधी तर वेन आय वॉज ज्यावेळी मी 5वीत होतो त्यावेळी. आता आपण पॉसिबिलिटीनुसार कूडचा यूज कसा करायचा ते बघूया. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. बस कूड बी लेट. बस कूड बी लेट म्हणजे बसला उशीर होऊ शकतो. इथं काय शक्यता दाखवली आहे. इफ यू डोंट स्टडी यू कूड फेल द एक्झाम म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला नाही तर काय तुम्ही नापास होऊ शकता. इथंही पॉसिबिलिटी दाखवली आहे. वी कूड गो टू व्हिलेज इफ देअर इज नो रेन म्हणजे काय पाऊस नसेल तर आपण काय व्हिलेजला जाऊ शकतो, गावी जाऊ शकतो. इथंही पॉसिबिलिटी दाखवलेली आहे. आता आपण परमिशन बघूया. म्हणजे परमिशन घेण्यासाठी कूडचा यूज कसा करायचा ते बघूया. कूड आय बॉरो युअर कार नेक्स्ट वीक म्हणजे मी पुढच्या आठवड्यात तुमची कार घेऊ शकतो का. इथं काय परमिशन मागितलेली आहे, परवानगी मागितलेली आहे. कूड यू पास मी द सॉल्ट म्हणजे तुम्ही मला हे म्हणजे नमक पास करू शकता का, देऊ शकता का. कूड आय टेक ए मिल्क म्हणजे मी दूध घेऊ शकतो का. कूड आय यूज युअर बाथरूम म्हणजे मी तुमचे बाथरूम यूज करू शकतो का. तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये काय प्रत्येक ह्याच्यामध्ये परमिशन मागितलेली आहे, परवानगी मागितलेली आहे. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण कॅनचा यूज कसा करायचा आणि कूडचा यूज कसा करायचा ते बघितलं. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आणि
जर तुम्हाला अजून काही इंग्लिश ग्रामर जर शिकायचं असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.